विधानसभेत महाविकास आघाडीची बैठक सुरू झालेली आहे। विरोधी पक्षनेत्यासंदर्भात यात चर्चा होणार असल्याचं कळतंय। एकंदरीतच विरोधी पक्षनेत्यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे, एक वाक्यता नाहीये आणि म्हणूनच आता ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये नेमकं कुणाला कुठलं पद दिलं जाणार आहे आणि कुणाचं नाव समोर करायचंय याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। जर विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद हे ठाकरे गटाला भेटलं तर विधान परिषदेबाबत काँग्रेस मागणी करू शकतं असं कळतंय आणि यावेळी सतेज पाटलांचं नावही समोर येण्याची शक्यता आहे। तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासंदर्भात ठाकरे गटानं परस्परच पत्र जे आहे ते विधानसभेच्या अध्यक्षांना दिल्याची ही माहिती मिळतेय। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। गिरीश, या बैठकीतला महत्त्वाचा मुद्दा हा विरोधी पक्षनेते पद कुणाला जाणार हेच असल्याचं कळतंय। कुठलं पद कुणाला जाणार आहे, कुणाची नावं चर्चेत आहे? सध्या आता महाविकास आघाडीची बैठक थोड्याच वेळात सुरू होईल। विरोधी पक्षनेते पदावरून सध्या चर्चा आहे। ज्या पद्धतीने बघतोय की विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गट दावा करणार आहे, कारण त्यांचं संख्याबळ विधानसभेत जास्त आहे। तर त्यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, त्यांचं नाव आघाडीवर आहे। तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सध्या अंबादास दानवे यांच्याकडे, जे ठाकरे गटाचे आहेत, त्यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपतोय, त्यानंतर ते पद रिक्त होईल। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक चर्चा झालेली आहे सुरुवातीला। जर वरचं पद विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद जर ठाकरेंकडे असेल तर मग विरोधी पक्षनेते पद जे परिषदेचं आहे ते काँग्रेसला द्यावं, अशा पद्धतीची एकंदरीत चर्चा ही झालेली होती। त्यानुसारच ही काय चर्चा आहे किंवा निर्णय आहे तो घेतला जाईल, अशा पद्धतीची चर्चा या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे। त्यामुळे आजच कदाचित विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी पत्र दिलं जाऊ शकतं ठाकरे गटाकडून आणि यासाठी काँग्रेसचा कोणताही विरोध नसल्याचं देखील काँग्रेसच्या काही नेत्यांनी खासगीमध्ये सांगितलं। तर दुसरीकडे ऑगस्टमध्ये जेव्हा कार्यकाळ संपेल त्यानंतर काँग्रेस या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करेल, कारण त्यांची 8 संख्या आहे परिषदेमध्ये, तर ठाकरे गटाची ही 6 होणार आहे जेव्हा अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपेल। त्यामुळे ते दावा करतील। यामध्ये सतेज पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, त्यांच्या नावावर त्यांचं नाव अग्रेसर आहे। त्यामुळे त्याचा निर्णय जो विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय आहे तो ऑगस्ट जेव्हा अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपेल त्यानंतर घेतला जाईल। मात्र आताच्या घडीला विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चा आहे आणि आजच कदाचित ठाकरे गट हा दावा करेल। त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची, या बैठकीत देखील चर्चा होईल राष्ट्रवादी काँग्रेस। नक्कीच आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे गिरीश, आणि ज्या संदर्भात जसं तुम्ही सविस्तर अपडेट दिली आहे ते संपूर्ण समीकरणं जर जोडली तर आपण पाहतोय विधानसभा ठाकरेंची असली तर विधान परिषद काँग्रेसची असणार आहे आणि यावरतीच महाविकास आघाडीत एक वाक्यता होते अखेर असंही दिसतंय।